नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आजचा जो टॉपिक आपण घेऊन आलोय तो इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट मधील एक प्रिन्सिपल आहे। ते अतिशय इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे। स्टॅट्यूट शुड बी रीड ॲज अ होल। त्याच्यातूनच आपल्याला लक्षात येते की कुठलाही कायदा पूर्ण वाचून त्याचा अर्थ लावला पाहिजे। स्टॅट्यूट शुड बी रीड ॲज अ होल। होल म्हणजे काय? एखादा कायदा बनवला जातो, त्याच्यामध्ये प्रिएम्बल असतं, ऑब्जेक्टिव्ह असतं, टायटल असतात, नंतर डिफरंट पार्ट्स असतात आणि म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन असतं की का तो कायदा बनवला। तर याच्यातून त्या लेजिस्लेटरचं ऑब्जेक्टिव्ह काय आणि इंटेन्शन काय हे प्रदर्शित होतं। म्हणून तो कायदा पूर्ण वाचला पाहिजे। तर याचा अर्थ असा की कायद्याचा अर्थ लावताना तो पूर्ण वाचूनच त्याच्या सर्व पार्टचा एकत्रित अर्थ विचार केला पाहिजे। तसेच प्रत्येक कायदा बनवताना लेजिस्लेचरचे एक शब्द रचना करतात की त्या कायद्याचं इंटेन्शन काय, तो ऑब्जेक्टिव्ह काय हे लक्षात घेऊन त्या कायद्याची रचना असते आणि त्या शब्दाची अशी मांडणी असते की त्या प्रत्येक शब्दाला एक वेटेज आहे आणि त्याला अर्थ आहे आणि तो प्रत्येक शब्दाला वेगळा अर्थ असतो आणि तो लक्षात घेऊन कायद्याचा अर्थ लावला पाहिजे। इंटरप्रिट म्हणजे काय? त्याचा अर्थ लावणे। कोर्ट करते। कोर्ट काय करतं? जेव्हा केस चालू असते तेव्हा त्याचा कायद्याचा अर्थ वापरताना त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ घेऊन त्याचा तिथं वापर केला जातो। तसंच कोणत्याही कायद्याचे प्रोव्हिजन ही आयसोलेशन मध्ये वापरायला नको। आयसोलेशन म्हणजे काय? आता नुसतं तुम्ही फर्स्ट डेफिनेशनच घेतली तर डेफिनेशन आहे, तर डेफिनेशन जर त्याचं मिनिंग ठीक आहे, परंतु ती डेफिनेशन पुढे कुठेतरी वापरलेली असते, म्हणजे पूर्ण कायद्यामध्ये त्याचा कुठेतरी वापर केलेला असतो। म्हणून ती डेफिनेशन घेताना पूर्ण कायद्याचं इंटेन्शन आणि ऑब्जेक्टिव्ह लक्षात घेऊन ती डेफिनेशन बनवलेली असते। म्हणून नुसतं आयसोलेशन किंवा सेपरेटली कुठलंही सेंटेन्स, कुठली फ्रेज किंवा वर्ड असा नको अर्थाला। पूर्ण टोटल तो कायदा बनवण्यामागचा उद्देश आणि ऑब्जेक्टिव्ह लक्षात घेऊन कायद्याचं एकत्रितपणे इंटरप्रिटेशन व्हायला पाहिजे। ओके, तर अशा आणि काही केसेसमध्ये काय होतं की जर एखादा शब्द आहे तर त्या कायद्यातील इतर शब्द असतात, त्याला धरून पण त्याचा अर्थ लावला जातो। तसेच काही केसेसमध्ये कायद्यातील एखाद्या सेक्शनचा अर्थ घ्यायचा असेल तर बाकीचे जे इतर सेक्शन्स असतात त्याचा पण एक सारासार विचार करून त्या सेक्शनचा अर्थ लावला का? तर कायदा हा एक कायदा आहे स्टॅट्यूट, तर तो बनवला आहे। त्याच्यात समजा आता फॅक्टरी ऍक्ट आहे, तर फॅक्टरी ऍक्ट तर फॅक्टरी रिलेटेडच्या रूल्स रेग्युलेशन त्याच्यात आहे। तर वर्कमन कॉम्पेन्सेशन ऍक्ट आहे, तर वर्कमन कॉम्पेन्सेशनच्या रिलेटेडचे सगळे त्याच्यात वर्करला कसं कॉम्पेन्सेशन द्यायचं त्याच्या रिलेटेडचे हे आहेत, शेड्यूल्स आहेत त्याच्यात। म्हणजेच वर्कमन कॉम्पेन्सेशन त्याला कॉम्पेन्सेशन द्यायचं त्याचं इंटेन्शन आहे ना ऑब्जेक्टिव्ह पण आहे। तर मग त्याला धरून उरलेल्या भागाचा अर्थ लावायचा, सेक्शनचा अर्थ लावताना इतर सेक्शन पण बघायला पाहिजे। आता म्हणजे त्याचा अर्थ काय? सेक्शन्स किंवा वर्ड्स कायद्यातील अर्थ लावताना पूर्ण कायद्याचा विचार करा असा त्याचा अर्थ आहे। स्टॅट्यूट शुड बी रीड ॲज अ होल। ओके, तर आपण याच्या रिलेटेडच्या केस लॉज बघणार आहे आज आपण। आता याच्यात केस लॉ काय आहे? पोपटलाल शहा वर्सेस स्टेट ऑफ मद्रास। आता AIR 1953, सुप्रीम कोर्ट 2074। आता या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असं ऑब्झर्व केलंय की लेजिस्लेचरचे इंटेन्शन हे लक्षात घ्यायचे आहे आणि कायद्यातील सर्व पार्ट्स आणि वर्ड्स आणि फ्रेजेस आणि सेंटेन्सेस या सर्वांचा एकत्रित विचार करून लेजिस्लेटरचं इंटेन्शन काय, ऑब्जेक्टिव्ह काय हे लक्षात घेऊन त्या कायद्याचा तुम्ही अर्थ लावला पाहिजे, असं या पोपटलाल शहा वर्सेस स्टेट ऑफ मद्रास या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचं असं ऑब्झर्वेशन आहे। आता दुसरी केस आहे कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स वर्सेस नॅशनल ताज ट्रेडर्स। या केसमध्ये कॅसेस ओमिसस अशी एक प्रिन्सिपल त्यांनी दिले की हे जे प्रिन्सिपल आहे कॅसेस ओमिसस, हे प्रिन्सिपल त्या एखाद्या केसमध्ये रिअल नेसेसिटी असेल, नेसेसिटी म्हणजे काय? अत्यावश्यक असेल तेव्हाच त्या कायद्यातला एखादा शब्द तो पार्ट त्यांनी वगळलेला असेल तर तो ओमिसस म्हणजे काय? तो पर्टिक्युलर पार्ट का वगळला गेलाय त्याचं रिझन असतं त्याच्यात। तर हे प्रिन्सिपल कॅसेस ओमिसस हे रिअल नेसेसिटी असेल तरच या स्टॅट्यूटमध्ये वापरलं जातं आणि लिटरल मिनिंगचा अर्थ लावताना समजा ऍब्सर्डिटी आहे, ॲम्बिग्युटी आहे
किंवा कन्फ्युजन क्रिएट होत असेल तेव्हा लेजिस्लेटरने ही प्रिन्सिपल वापरलं पाहिजे आणि मूळ कायद्याचं इंटेन्शन काय, तो कायदा का बनवला गेला आणि ते मेन इंटेन्शन किंवा ऑब्जेक्टिव्ह फुलफिल होत नसेल तेव्हाच केसेस ओमिसस हे प्रिन्सिपल वापरलं जातं. ओके, आता ह्या 2 केसेस आहेत. ह्याच्यामध्ये केसेस स्टॅट्यूट शुड बी रीड ॲज अ होल, याच्यासाठी ह्या 2 केसेस आहेत. आता पुढचं काय आहे, आयडेंटिकल एक्सप्रेशन्स टू हॅव सेम मीनिंग. आता आयडेंटिकल एक्सप्रेशन म्हणजे काय, जर एखादा शब्द सारखा त्या कायद्यामध्ये वापरला गेलाय तर त्याचं मिनिंग सारखंच येईल आणि एकच शब्द समजा 2 वेगवेगळ्या कायद्यामध्ये वापरला असेल तर त्याचं डिफरंट मिनिंग असू शकतं. ओके, ह्याचा असा आहे की आयडेंटिकल एक्सप्रेशन टू हॅव सेम मिनिंग. तर आपण लेजिस्लेटरनी एखाद्या कायद्यामध्ये एखादा वर्ड बऱ्याच वेळा वापरला तर त्याचं कायद्यातील अर्थ काय होईल, सारखंच राहील. ओके, परंतु कोर्टाने एकाच शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ लावले तर कोर्टाला त्याचं कारण द्यावं लागतं, रिझन बिहाइंड इट, की का हा शब्दाचा अर्थ दुसऱ्या ह्याच्यात वापरला. कारण कॉन्टेक्स्ट आहे, त्याच्यात जे कॉन्टेक्स्ट आहे त्याच्यामध्ये वेगळ्या अर्थाने तो शब्द वापरलेला असतो, म्हणून कोर्ट त्याचा वेगळा अर्थ घेतं केसमध्ये अर्थ लावताना आणि त्या कोर्टाला त्याचं रिझन द्यावं लागतं. कारण एकाच शब्द वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये वेगवेगळ्या अर्थाने वापरले तर त्याच्यासाठी तो वेगळं मिनिंग निघेल. ह्याचा अर्थ केसचं तुम्हाला जजमेंट देतात तेव्हा लिहावं लागतं की रिझन काय रिझन आहे याच्यामध्ये, हा अर्थ मी वेगळा का घेतला. तसंच आता अनदर रिझन काय आहे, कॉन्सोलिडेटेड स्टॅट्यूज आहे, जे एकत्रित केलेले कॉन्सोलिडेटेड स्टॅट्यूज असतात. त्याच्यामध्ये वर्ड जर वेगवेगळ्या स्टॅट्यूमधून आलेले असतात, 2-4 वेगवेगळ्या स्टॅट्यूमधून एक शब्द आलेला तर त्याचं मिनिंग हे वेगळं असू शकतं. कॉन्सोलिडेटेड स्टॅट्यूट. आता फॉर एक्झाम्पल मे आणि शॅल. आता मे काय दाखवतो, पॉसिबिलिटी आपण इंग्लिशमध्ये बघतो. शॅल म्हणजे काय, फ्युचरसाठी वापरलं. परंतु कायद्यामध्ये असं नाहीये. मे हा शब्द आहे नॉन ऑब्लिगेटरी. नॉन ऑब्लिगेशन म्हणजे काय, त्याला बांधील की नाही. शॅल मध्ये काय आहे, मॅन्डेटरी. शॅल आणि मे यातला फरक काय, नॉन ऑब्लिगेटरी. समटाइम्स इट इज कन्सिडर्ड ॲज अ नॉन ऑब्लिगेटरी मिनिंग आणि शॅल हे मॅन्डेटरी मिनिंगसाठी लॉ मध्ये वापरलं जातं. तर शॅल मध्ये कंपल्शन येतं, असं केलंच पाहिजे. आणि मे मध्ये पॉसिबिलिटी, असं करायला पाहिजे, असं आहे. तर याच्यात केस लॉ आपण बघूया. केस लॉ आहे शामराव विष्णू पनवेलकर वर्सेस डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ठाणे. त्याची AIR 1957 सुप्रीम कोर्ट 23. आता याच्यामध्ये वर्ड स्टेटमेंट हा शब्द आहे तो इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये अंडर सेक्शन 157 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये सेक्शन 17, 16, 17, 18, 19, 20, 21, 32, 39, 145 आणि 157 यामध्ये इंडियन एव्हिडन्स मध्ये स्टेटमेंट हा शब्द वापरलेला आहे. परंतु हा जो वर्ड आहे तो ह्या सगळ्या सेक्शन्स मध्ये सेम मिनिंगने वापरलेला आहे. तर 157 ह्या सेक्शन खाली हा स्टेटमेंट हा शब्द वापरला. पण ह्या आज मेन्शन केले ते सगळ्या सेक्शन खाली स्टेटमेंट या शब्दाचा अर्थ एकच आहे. स्टेटमेंट म्हणजे काय, त्यांनी दिलेली एक कन्फेशन किंवा त्यांनी जे काही सांगितले त्याला स्टेटमेंट म्हणतात. त्याचं स्टेटमेंट असं आहे. किंवा आता परंतु सेक्शन 3 सबक्लॉज 3 आणि सेक्शन 7 सबक्लॉज 1 ऑफ द प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट याच्यामध्ये स्टेटमेंट हे डिफरंट मिनिंगने वापरले गेले. तर कशासाठी आहे, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट हा कशाचा आहे, डिटेन्शन प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन आहे. म्हणजे एखादी गोष्ट काही करण्याच्या आधी प्रिव्हेंटिव्ह त्याला डिटेन करणं, त्याच्यासाठी तो ऍक्ट आहे. तर अथॉरिटीला अशी पॉवर दिली आहे की त्या व्यक्तीला तुम्ही डिटेन करू शकता. डिटेन म्हणजे तुम्ही अटकाव करू शकता. तर याच्यामध्ये त्या अथॉरिटीला रिझन द्यावं लागतं की कोणत्या कारणासाठी याला डिटेन केलेले आहे. रिझन फॉर द ग्राउंड ऑफ द डिटेन्शन फॉर डिटेन, यासाठी हा शब्द वापरलाय अंडर सेक्शन 7 सबक्लॉज 1 याच्यामध्ये. तर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट खाली स्टेटमेंट हा शब्द वापरलेला आहे आणि सेक्शन 3 सबक्लॉज 3
आणि सेक्शन 7 सब क्लॉज 1 ऑफ प्रिव्हेंटिव्ह डिटेक्शन ऍक्ट खाली स्टेटमेंट हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरले आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये तो वेगळ्या अर्थाने वापरले. म्हणजेच एकच शब्द दोन वेगवेगळे स्टॅट्यूट असतील तर त्यांचं इंटेन्शन वेगळं आहे आणि ऑब्जेक्टिव्ह वेगळे असल्यामुळे त्यातले अर्थ वेगवेगळे निघाले. म्हणजे परंतु एकच कायद्यामध्ये जर सेम वर्ड वापरले तर आयडेंटिकल एक्सप्रेशन टू हॅव अ सेम मिनिंग असा त्याचा आहे आणि वेगवेगळ्या कायद्यात वापरले तर वेगवेगळे मिनिंग येतात. फक्त कोर्टाला जजमेंट देताना किंवा त्याचं तुम्हाला रिझन द्यावं लागेल की मी हा असा निर्णय का घेतला तर त्याच्या मागचं रिझन द्यावं लागेल. म्हणून असं म्हटलंय की आयडेंटिकल एक्सप्रेशन टू हॅव अ सेम मिनिंग. तर अशा प्रकारे आपण आज दोन प्रिन्सिपल्स बघितलेले आहेत, एक कन्स्ट्रक्शन बघितलेले आहेत आणि स्टॅट्यूट शुड बी रीड ॲज अ होल आणि आयडेंटिकल एक्सप्रेशन्स टू हॅव अ सेम मिनिंग. तर मी आशा करते हे दोन्ही तुम्हाला समजले असतील. ह्या दोन्ही केस लॉज तुम्हाला लिहायचे आहेत, पहिल्याच्या आणि दुसऱ्याची एक केस लॉ आहे. तर तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने ह्या केस लॉ लिहिणं गरजेचं आहे. तर अतिशय इम्पॉर्टंट आहे. इंटरप्रिटेशन हा सब्जेक्टच असा आहे की तो संपूर्ण सब्जेक्टच मिनिंगफुल पण आहे आणि अत्यंत गरजेचं आहे की जजेस वगैरे लोकांसाठी की कशा प्रकारे इंटरप्रिट केलं पाहिजे. आणि एक्झामच्या दृष्टीने पण स्कोअरच्या दृष्टीने हा सब्जेक्ट चांगला पण आहे, सोपा पण आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे. तर आशा करते तुम्हाला हे समजलं असेल. तर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. नमस्कार.